नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सहसंचालक उच्च शिक्षण विभाग कार्यालयाला अंशकालीन प्राध्यापकाने दिले निवेदन. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामझंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा नियमित देश-विदेशातील आणि स्थानिक बातम्या हिंदी आणि मराठीमधून कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजची सविस्तर बातमी. राज्यातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेतर्फे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. महासंघाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना नागपूर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर संतोष चव्हाण यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. राज्यातील प्रलंबित तासिका धोरण पूर्णतः बंद करून प्राध्यापकांना 11 महिने कालावधीसाठी नियुक्ती द्यावी. या प्राध्यापकांना कार्यकारी सहाय्यक प्राध्यापक असे संबोधून त्यांना दरमहा 80,000 रुपये वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना नागपूरद्वारा संलग्नित प्राध्यापक पदभरती महासंघाने केलेली आहे. उच्च शिक्षण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असूनही या संदर्भात सरकारने तासिका प्राध्यापकाच्या 22 मागण्यांवर आजवर कुठलीही चर्चा केलेली नाही. तब्बल 30 वर्षापासून एका पीडित तासिका प्राध्यापकांच्या शोषण व्यवस्थेत भरडली गेली आहे. या प्राध्यापकांनाही सन्मानाने जगता यावे यासाठी ही व्यवस्था रद्द करावी अशी मागणी प्राध्यापक भरती महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी केलेली आहे. यावेळी प्राध्यापक पदभरती महासंघाचे अध्यक्ष, विद्यापीठ शिक्षण महासंघाचे महामंत्री डॉक्टर सतीश चापले, प्राध्यापक मालविका क्षीरसागर, प्राध्यापक मनीषा भोयर, डॉक्टर नितीन बनकर, डॉक्टर रोशन भगत, डॉक्टर लखन इंगडे, दीपक शंभरकर, डॉक्टर निलिमा शाहू, कुमुद वाडबुदे असे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. यांच्या मागण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पूर्णकालीन प्राध्यापकाच्या नेमणुकीच्या निर्देशाप्रमाणे कार्यकारी सहाय्यक प्राध्यापकाची निवड व्हावी. नेमणूक 5 वर्षासाठी करावी. या 5 वर्षात पुन्हा मुलाखती घेऊ नये. सेवावर्त ID व सेवा पुस्तिका देण्यात यावी. पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी. कार्यकारी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा निष्क्रिय करताना शैक्षणिक व सामाजिक समिती नेमण्यात यावी. शासन निर्णय दिनांक 17 ऑक्टोबर 2022च्या प्राध्यापकांच्या नेमणुकीच्या तत्वानुसार कालावधीची 100% पूर्णता करण्यात यावी. कार्यकारी सहाय्यक प्राध्यापकाचे वेतन हे पूर्णकालीन प्राध्यापकाच्या या महत्त्वाच्या मागण्या असून दरमहा 80,000 रुपये वेतन तसेच 11 महिन्याचा सेवा कालावधी निश्चित करण्याची प्रमुख मागणी केलेली आहे. याशिवाय सेवा भिन्नता दूर करून शासकीय लाभ, पेन्शन योजना, सेवा पुस्तिका, वैद्यकीय सुविधा आणि वेतनवाढ लागू करण्याची ही मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे. प्राध्यापक पदभरती प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा. निवड प्रक्रियेत बदल करावेत आणि अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना पूर्णकालीन सेवेत समाविष्ट करावे अशा मागण्या या संघटनेद्वारे करण्यात आलेल्या आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत राहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत राहा.